दादांची चिता अजून पुरती विझलेली नव्हती. त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम चालू होता. तर दुसरीकडे मात्र वर्षा बंगल्यावर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची घाई गडबड चालू होती. ही गोष्ट पवार कुटुंबाला अजिबात आवडली नाही आणि महाराष्ट्राच्या सुद्धा पचनी पडली नाही. मग एवढी घाई गडबड का बरं करण्यात आली? का ही घाई गडबड जर नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना झाली होती काय? का जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले तर आपलं पक्षात वजन राहणार नाही, आपले मनसुबे पूर्ण होणार नाहीत याची जाणीव या पटेल तटकरे मुंडेंना झाली होती. म्हणून ही घाई गडबड करण्यात आली का? यात एकंदरीतरित्या हे पटेल तटकरे आणि मुंडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्यामध्ये यशस्वी ठरले का?